सर एक नंबर अरेंजमेंट है सब। विजय भाई को क्या कहना चाहोगे आप? विजय भाई के द्वारा इतना अच्छा नहीं वो बहुत बढ़िया वो तो कार्यक्रम होने वाला है। बहुत अच्छा है, वो सबको पलब लेते हैं वो लोग शादी से पहले। सामाजिक कार्यकर्ता भी है और उनके हाँ। द्वारा आज समूह लग्न में भी रखने में आए। क्या कहना चाहोगे? आयोजन अच्छा है इन लोगों का, बहुत बढ़िया है। इस आयोजन में आपको कोई चीज़ की तकलीफ हो रही है? नहीं नहीं। कोई चीज़ की तकलीफ विजय भाई की तरफ से पूछ सकते नहीं नहीं। हाँ हाँ। विजय भाई के द्वारा जो सामूहिक लग्न रखा गया है आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा। विजय भाई की तरफ से आपको कौन सपोर्ट हाँ, और इस धन्यवाद। संगठन के द्वारा इतना अच्छा संगठन आयोजन बहुत करा अच्छा गया है। तो क्या कहना चाहोगे उसके बारे में? वगैरह सब अच्छा है। विजय भाई के द्वारा जो सामाजिक कार्यकर्ता भी हैं और उनके द्वारा सामाजिक क्या कहना चाहोगे उनके बारे में? सामूहिक जो कार्यक्रम किया गया है मराठा संगठन के तरफ से वो बहुत अच्छा है और इनका फीडबैक भी बहुत अच्छा है। सब फैसिलिटीज़ जो भी चाहिए वो ही सब, यानी प्राइवेट अपने जो शादी करते हुए इसका ही जैसा सब किया गया है कार्यक्रम।
सर्वकल्याणमूर्ते परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालालबद्धोकरेण मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि बलवन्तरूपी पंढरी मुरुडमविना यकमहं सावधान कोणाचा आवाज आला नाही सोबत गंगा सगळे शुभमंगल सावधान लक्ष्मीनारायण सावधान चौरीमध्ये उभे राहू करा झालेला आहे त्यांनी त्या घराचं पाणी 5 प्रदक्षिणा कोराचा हात कोरीला देऊन आणि कोरीचा हात कोराला देऊन त्यांच्या पुढे कोराचे करवली कोराच्या पुढे आणि कोरीची करवली कोराच्या मागे गीत गीत पाठाचे 5 प्रदक्षिणा करवा. खांद्यावर देऊन द्या त्यांच्या आपण महाराजांनी कोणाच्या उजव्या हाताला बसून जावं नवऱ्याच्या उजव्या हाताला बसा. पहिल्या चौकीमध्ये उभे आहे कोण बसणारे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचं सन्मान नारायण शिंदे या संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत. यानंतर संजय साने आणि तेही एक उद्योजक आहेत आणि तेही प्रत्येक समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. तर त्यांनाही शाल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि त्यांचा सन्मान आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय विजय जाधव यांच्याकडून होत आहे. तर जोरदार एकदा टाळ्या सर्व पाहुण्यांसाठी होऊ द्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज आमचे संजय साने दादा एक खूप चांगले समाजसेवक आहेत. हरिभक्त पारायण आमचे धोंडीराव बुवा मोरे खूप चांगले असे कीर्तनकार आहेत. बडोद्यामधील नामवंत कीर्तनकार आहेत आणि आमचे दत्तादादा केसारकर. आज हे तिघे की आपल्या समाजामध्ये कुणाचं तरी योगदान आहे का ज्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. आपली संस्कृती आपली परंपरा ही टिकून आहे. आज या ठिकाणी अखिल मराठा संघटन बडोदा यांच्या वतीने समूह लग्न सोहळा साजर होत आहे. खरोखरच
या संस्थेचे अध्यक्ष श्री विजयदादा जाधव, त्याचबरोबर त्यांचे सर्व कमिटी व सगळ्यांची काही नावं घेत नाही, प्रथमतः केलेलं आहे. तर खरोखरच त्या पूर्ण कमिटीचं व अध्यक्षांचं मी मनापासून आभार करतो. आणि समूहलग्न ह्याच्या पुढं पण त्यांनी जी पद्धत आहे ती बघून खरोखरच मला तरी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्र समाजामध्ये असे सेवा गुडघ्यामध्ये ही राबते आणि चांगले ज्ञानी पण आहेत. तुम्ही त्यांना जरा विनंती करेन का आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जरा 2 शब्द जरा बोला. आज या मंगलमय वातावरणामध्ये अखिल महाराष्ट्र युवा संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी विनामूल्य गेल्या 1 वर्षापासून या संस्थेचे अध्यक्ष आपले विजय श्रीपद जाधव तसेच सचिव उपाध्यक्ष जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आमच्या भाविक दादासाठी. खूप काम करतो पण घरात माझ्या तेवढाच होतो. पण केलेली आहे. तर मी पुन्हा एकदा अखिल महाराष्ट्र योग संघटन सर्व आमच्या ग्रुप सर्व कार्यकर्त्यांवरती तुमचं हार्दिक स्वागत करतो. दादा या पुढे. आणि आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीमान विजय दत्त उतेकर, मी यांना सांगितलं का जरा दादांना शॉल घालून त्याचा सन्मान करा. एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर आमचे परिमल दादा, मी आमच्या नारायण दादांना सांगेल त्यांना जरा सन्मानित करा. आणि आता मी योगेश दादांना जरा बोलू इच्छितो का ह्या शुभ प्रसंगी आज नाही यांच्या 2 मिनिटं या शुभ प्रसंगी जरा त्यांचं मनोगत व्यक्त करतील प्लीज. धन्यवाद. सगळे जागेत की झोपले? जर आवाज येतो जोरात, सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज होत्या. क्या बात आहे. खरंच धन्यवाद. खरंच खूप मोठा उपक्रम आहे आणि हा असा उपक्रम राबवणं खरं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. आणि बडोद्यासारख्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. नवीन दाम्पत्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. जे सर्व नवीन जोडपे जे नवीन संसारात त्यांची सुरुवात करणार त्यांना खरंच शुभेच्छा सगळ्यांना. त्यासोबत या पूर्ण संघटनेला शुभेच्छा, कारण त्यांनी खूप उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आणि असे उपक्रम सतत होत राहावे, असे वेगवेगळे अजून छान छान उपक्रम करावे अशी तुम्हाला शुभेच्छा देत आहे. आणि नक्कीच ज्यावेळी कुठलाही चांगला कार्यक्रम असेल आणि मला बोललं तर नक्कीच तुमच्या या कार्यक्रमाला मी उपस्थित नक्कीच राहणार आहे. आणि अजून माझे काही मित्रमंडळी त्यांना पण नक्कीच घेऊन कारण जेणेकरून अशा कार्यक्रमाला आम्ही व्हिजिट करत असल्याचं कारण असं असतं की त्या कार्यक्रमाची शोभा वाढतेच, त्याशिवाय हा कार्यक्रम आणखीन खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतो. कारण आम्ही हे सोशल मीडियावर जेव्हा टाकतो त्यावेळी हा कार्यक्रम अनेक जणांपर्यंत पोहोचतो. आणि विजयदादा किंवा इतर त्यांची जी मित्रमंडळी आहेत ते जे काम करतात ते लोकांपर्यंत पोहोचतं. कारण गावातलं काम शहरातलं काम देशापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि मोदीजींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी झाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद मला इथं आमंत्रित केलं. थँक्यू सो मच. आणि इंस्टाग्राम जे वापरत असेल तर इंस्टाग्रामवरती योगेश पवार ॲक्टर सर्च केलं तर माझं प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल आणि बरीचशी कामं पाहायला मिळतील. दगडी चाळ 2 या चित्रपटात अंकुश चौधरी यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि अनेक मराठी सिरियल, अनेक मराठी चित्रपट मी करत असतो. आणि तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप चांगलं नाव आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परिमल दादा प्लीज. जरा टाळ्या होऊ द्या साहेब. हा खूप प्रामाणिकतेचा विषय आहे. आज अग्रवाल समाजाचे प्रतिनिधी असून आज आपल्याला खूप मोठं योगदान, आपल्याला मदत केलेली आहे. ठीक आहे, तर जरा टाळ्या व्हायला पाहिजे. और भाभी जी
मैं आपका सम्मान के लिए हमारे सुषमा ताई कहाँ गए, उनको मैं इनवाइट करता हूँ स्टेज पर. आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमान चंद्रकांत सुखदेव पार्टे यांच्या सौभाग्यवती आहेत आणि चंद्रकांत पार्टे हे आपल्या समाजाचे पण खूप मोठे उद्योजक आहेत. तुम्हाला सांगतो मी आता का चंद्रकांत आमच्या दोघांची एकच भिंत आहे पुढे मागे, आणि हे पण आमच्याबरोबर चालीमध्ये असायचे. एकदा एक असा थोडा बनाव झाला की जन्माष्टमीला आम्ही मटकी फोडत होतो आणि हे दादा वरती चढले होते आणि वरनं खाली पडले, तिथला मटकीच फोडायचीच बंद केली त्यांनी. सॉरी. जितना लागलं तिला मटकी नानी शेठ. जय भगवान, जय भगवान. आता एकदम उत्कृष्ट असं उद्बोधन केलेलं आहे. उपदेश जो आहे त्यांचा तो अगदी सर्वांनी ग्रहित करण्यासारखा आहे. मी त्यांना विनंती करेन असाच सहकार आपला या संस्थेला राहील. आणि आता यानंतर माननीय सुधीर गायकवाड यांना पण शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यात दादांना विनंती करतो, आज सीटची परिचय करून देणारेच आमचे गायकवाड दादा. एक समाज प्रत्येची जी लागणी आणि त्या लागणीवरून त्यांनी जो आमचा संपर्क केला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून नानजी सीटचे परिचय झाला. तर मी जरा दादांना सांगेल का आजच्या कार्यक्रमामध्ये 2 मिनटं जरा संबोधन करा. नमस्कार, मी बाळासाहेब गायकवाड, राहायला ठाण्याला आहे. बेसिकली नागपूरचा आहे मी. चांगला कार्यक्रम आहे, अखिल महाराष्ट्र मंडळाने आयोजन केलेलं आहे. पहिल्यांदा विजय जाधव साहेबांचा माझा परिचय चांगला झालेला आहे आणि त्या माध्यमातून जे जे करता आलं ते आम्ही केलं. सेटला आणलं, सेट आले म्हणजे सर्व काही झालं आणि बाकीचं कष्ट यांच्या टीमचं आहे. आम्हाला जे करता आलं ते आम्ही केलं, तो काही विषय नाही आणि याच्यापुढे पण आम्ही करत राहू 100%. त्याच्यामुळे सर्वांनी याच्याप्रमाणे मदत करावी. ज्याला त्याला हात देता आला हात द्यावा. आम्ही पूर्ण देशामध्ये काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जगामध्ये पण काम करतो आहे. सरकारकडनं काही मदत लागली, गुजरात गव्हर्नमेंट आहे, देशाचं केंद्रस्थानी असलेले केंद्रीय गव्हर्नमेंट आहे, सर्व काही त्याच्याकडनं पण आम्ही मदती आणतो. वेळ असला तर सर्व काही करतो आणि छान आयोजन केलं आहे तुमच्या अखिल महाराष्ट्र मंडळाने. विजय जाधव त्याचे प्रमुख आहे, बाकीचे लोक आहेत, सालेकर वगैरे पण आहेत. याच्यानंतर जो काही नियोजन आहे त्याप्रमाणे ते करतील. धन्यवाद. समाजाचा आज मला लागतं पहिल्यांदा असं तर गुढीपाडव्याला दरवेळेस विजयभाऊ बोलवतात, पण हे एक लग्न म्हणजे संपूर्ण जीवन एक दुसऱ्याला समर्पित करायचं, एक दुसऱ्यासाठी जीवायचं. पण जे आई वडील असतात त्या लोकांना माहीत असतो की एक समाजामध्ये स्वतःची पोरगी आणि केवढा बरा खर्च पडतो. स्वतःचे दागिने विचारला पडतात, काही किती लोक जमीनं विकतात, घरं ठेवतात, खूप लोनं करतात. तेव्हा एक लग्न एक पोरीचं एक पोराचं होतं. पण आज विजयभाऊला आणि समग्र टीमला मी खूप खूप वंदन करतो. कारण की हे लग्न मी तर करतो, मला माहीत आहे दरवेळेस गेल्या वेळेस मी आम्ही 101 ब्लाइंड पोरींचे लग्न केले. सर्व ब्लाइंड होते. तुम्ही कदाच आमच्या बडोद्यातले हां
कोणाचे हात नसतात, कोणाचे पाया नसतात, कोणाचे डोळे नसतात, एक दुसऱ्यांना जोडवायचं. आणि तसे लग्न आम्ही जेव्हा करतो तर आम्हाला माहीत असतो ते कसं कन्यादान करायचं, कसं कुठनं सर्व लोकांना एकूट करायचे. आज विजय भाऊने एक पोरगी बी लग्न करायची ना ते आईबापांना माहीत असतो. पण आज पहिल्यांदा 5 पोरं केले. मी असं म्हणतो 51 करे, 501 करे. आपण ही भाड्याची दुकान ही खालीच करायची आहे आज नाही तर उद्या. पण आपण समाजासाठी काय करतो ते खूप लक्ष असताना वरती आहे. कोणाला माहीत, कोणाला आपल्या आयडेंटिटी द्यायची जरूर नाही की मी काय केलं काय नाही, पण वरच्यावाल्यांना सर्व माहीत असतं आपण काय करतो. पण इथे जे पण आले असेल, ज्या लोकांनी काही जे पण डोनेशन केले असेल, आज सर्व लोकांना मी नतमस्तक वंदन करतो. आणि खास करून पोरांना पोरींना, कारण की स्वतःचीच समाजातली पोरगी करायची, आईबापांचं ऐकून करायचं आणि समाजामध्ये करायची खूप मोठी गोष्ट आहे आजच्या या युगमध्ये. आणि त्या युगमध्ये आपण सर्व एकूट येऊन आणि कमी खर्च करून आणि आईबापांना खुश करून आणि समाजला खुश केलं, त्याबद्दल सर्वांच्या आईवडिलांना आणि खास करून हे 9 दंपती आहेत त्यांना मी नतमस्तक वंदन करतो. देवाला प्रार्थना करतो की येणारं त्यांचं जीवन खूप उच्च म्हणजे समाजा. आज ह्यांनी 5 लग्न केले, तुम्ही उठून एवढं तेव्हा प्रगती करा का तुम्ही बी दुसरे 5-5, 10-10 लोकांना तुमचा बी टाईम देवा असा देईल, तुम्ही 50-50 लोकांना तुम्ही स्वतः लग्न करेल. आजच्या दिवशी या समाजमध्ये आपण सर्व एकत्रित झाले किंवा सर्वांना ज्यांनी पण जे काही मदत केली असेल विजय भाऊला आणि दरेक पोरांना, विजय भाऊ बरोबर आमचे सर्वच असेल, संतोष भाऊ असेल, आमचे पार्टे दादा असेल, सर्वच लोक. कारण की एकटा विजय नसतो, लढण्यामध्ये एकटा असतो, आम्हाला समजायला पडतो खूप बस. आता मग तो शमशानाचा विषय असेल, लग्नाचा विषय असेल तर दुसरा पण असेल, पण कधी एखाद वेळा असं असतो एक नेगेटिव्ह बी बोलून 5 जणला एकत्रित करायचं. पण ते करून बी आज एवढ्या चांगल्या दिवशी मी आता वसंत पंचमी आहे, वसंत पंचमीची सर्वांना शुभेच्छा पण पाठवतो. आज मी 14-15 लग्न होते, थोडे लेट झाला आहे, 5-6 बाकी आहे, पण खूप खूप शुभेच्छा. जय साईनाथ, जय छत्रपती शिवाजी. આજે અખિલ મહારાષ્ટ્ર યોગ સંગઠન વતી સમસ્ત મહારાષ્ટ્રની દીકરા દીકરી માટેનું સમૂહ લગ્નનું આયોજન કર્યું અને એ સમૂહ લગ્નનું આયોજન અત્યારે પરિપૂર્ણ થવા જઈ રહ્યું છે. આજના વસંત પંચમીના શુભ દિવસે સંગઠનના સૌ કાર્યકર્તા અને ખાસ કરીને વડોદરા શહેરના સૌ મારા વાલા નગરજનો કે જેમના સાથ સહકારથી આ એક ખૂબ સુંદર એવું આયોજન સૌ પ્રથમ પહેલી વાર અમે વિનામૂલ્યે કર્યું છે અને ઘણો એવો સારો પ્રતિસાદ લોકોનો પણ છે અને ઘણી બધી અપેક્ષાઓ પણ અત્યારે અમારી સાથે જોડાયેલી છે. ઘણા એવા કોલ્સ, ઘણી બધી વાતો અમારી સાથે લોકો કરી રહ્યા છે કે આવતા વર્ષે પણ તમે કરો તો અમે તમને સાથ સહકાર કરીશું. ઘણી સારી વાત છે કે જ્યારે આવું શુભ કાર્ય થતું હોય અને જ્યારે મદદની ભાવના, અને એમાં ખાસ કરીને વાત કરું તો અમારી સંસ્કારી વડોદરા શહેર કે જે શહેરીજનો સંસ્કારી હોય, દયાળુ હોય ને એવા સમયે દાનશૂર હોય ને આવું જ્યારે આયોજન થતું હોય તો ઘણા એવા દાનશૂરો મદદ કરતા હોય. એટલે આ વર્ષે જે અમારું સમૂહ લગ્ન છે સારી રીતે પરિપૂર્ણ થયું છે ને હોઈ શકે કે આવતા વર્ષે પણ વસંત પંચમીના શુભ દિવસે ફરી આ શુભ લગ્નનું અમે આયોજન કરીશું. ટૂંક સમયમાં જ અમારી કમિટીની મિટિંગ થશે, એના પછી જો ડિસાઇડ થાય તો આવનારા સમયની અંદર પણ આ વિનામૂલ્યે સમૂહ લગ્ન આયોજન કરીશું. જે આયોજનની અંદર વડોદરા શહેરના અમારા મહારાષ્ટ્રીયન સમાજના એવા લોકલાડીલા અમારા રાજેશભાઈ આયરે તેમજ ઠાણેથી નાનજી શેઠ કે ખરેખર એમનો અમૂલ્ય સમય કાઢીને આ કાર્યક્રમમાં હાજર રહ્યા. તેમજ યોગેશ પવાર દાદા કોમેડી કલાકાર છે, એ પણ બોમ્બેથી આવ્યા હતા. એટલે ઘણું સારું એવું જ્યારે આવા મોટા વ્યક્તિ અહીંયા કાર્યક્રમમાં આવતા હોય અને આશીર્વાદ આપતા હોય તો ઘણી એવું જ કહેવાય કે ભગવાનના આશીર્વાદ મળ્યા. અને જે પ્રમાણે એ અહીંયા ઉપસ્થિત રહ્યા અમને ઘણું સારું લાગ્યું. અને હોઈ શકે આવનારા સમયની અંદર ફરી એકવાર કહેવા માંગીશ કે જો કદાચ સમય મળે અને આ લોકોનો સાથ સહકાર મળશે તો ચોક્કસથી અમે સમૂહ લગ્નનું ફરીવાર આયોજન કરીશું. હંમેશા કહું છું કે વડોદરા શહેર એ સંસ્કારી નગરી છે, ધર્મની નગરી છે. સંસ્કારી એટલા માટે કે આજે જુઓ છો કે મહારાષ્ટ્રીયન સમાજ એક સાથે એકત્રિત થાય, એક જગ્યા પર એકત્રિત થાય, ખર્ચો વધે નહીં, ખોટો ખર્ચો વધવા નહીં. અને મા બાપ એક દીકરીને લગ્ન કરવા માટે કેટલી વાર પોતાનું મકાનો, ઘર, જમીનો બધું વેચી દેતા હોય છે. અને એવા સમયે એક દીકરીનું લગ્ન કેવી રીતનું થાય, એક દીકરાનું લગ્ન કઈ રીતના થાય. પણ જ્યારે સમાજ એકત્રિત થાય, અને આજે વિજયભાઈ જાદવ અને એમની સમગ્ર ટીમને હું ખૂબ ખૂબ વંદન કરું છું કે
એમને આજે પહેલા જ વર્ષે એમને 5 દીકરાઓ અને દીકરીઓના લગ્ન કર્યા છે અને જે પણ લોકોએ પણ એમને જે સપોર્ટ કર્યો છે સૌ લોકોને અને ખાસ કરીને એમના માતા પિતાઓને કે સમાજની દીકરી સમાજમાં પરણે, સાથે સાથે તમે જોઈ રહ્યા છો કે જે દીકરાઓ અને દીકરીઓ એ પણ લોકો પોતે મા બાપે કીધેલા પ્રમાણે લગ્ન કરે છે અને એને સપોર્ટ સમાજ કરે છે. એટલા માટે મા બાપના આશીર્વાદથી, સમાજના આશીર્વાદથી અને એક સાથે બધા જ સાથે ભેગા થઈ અને ખૂબ ઓછા ખર્ચાની અંદર અને સારું કન્યાદાન લઈને અને વિના મૂલ્યે જ્યારે આવા લગ્ન થતા હોય તો હું નતમસ્તક વંદન કરું છું. દરેક સમાજને આ જ રીતના લગ્નો થાય અને દીકરાઓ દીકરી આપણા નસીબદાર છે કે આપણા કહેવા પ્રમાણે આપણા સમાજની અંદર આ જે રીતના લગ્ન કરાયા છે. હું ભગવાનને પ્રાર્થના કર્યું કે આ નવદંપતિને ઉત્તરોત્તર એમની પ્રગતિ થાય, આવનારું જીવન ખૂબ સુખમય સમૃદ્ધમય બને એવી જ શુભેચ્છા પાઠવું છું. તો કોઈને મળે તો સ્ટેજ પાસે આપી દેવું. नीचे